पाणी पुरवठा संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। महानगरपालिकेतील आयुक्त असतील, पाणी पुरवठ्याचे खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। सोलापूर शहराला योग्य पाणी पुरवठा आणि सुरळीत पाणी पुरवठा आणि वेळेत या ठिकाणी पाणी पुरवठा कसं करता येईल या संदर्भात या ठिकाणी बैठक झाली। प्राथमिक बैठक या ठिकाणी होती आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी थोडीशी वेळ मागितली की आम्ही निश्चित पाणी पुरवठा सुधारून दाखवू, तर आम्हाला समोर उन्हाळा असल्या कारणाने आम्हाला थोडंसं वेळ द्या तुम्ही। आमचं त्या ठिकाणी मागणी होती की दिवस कमी झाले पाहिजे, आमची मागणी होती। पण सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे की आम्हाला थोडंसं वेळ द्या, कारण का आता लगेच जर दिवस कमी केले तर काय त्यात थोडा विस्कळीतपणा आला तर थोडंसं आम्हाला गोंधळ होऊ शकतो। मग प्राथमिक बैठक या ठिकाणी झाली। जागेवर आम्ही काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, आम्ही जागेवर पाहून या ठिकाणी एक लवकरात लवकर एक या ठिकाणी व्हिजिट करणार आहे जागेवर। आणि जे जुने आपले अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे जुने रिटायर झालेले जे अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन आणि टेक्निकल जे लोक आहेत त्यांना देखील सोबत घेऊन या ठिकाणी आपल्याला दिवस कसं कमी करता येईल सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्या बाबतीत या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केली होती आणि या जाब विचारला देखील त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितले की 7-8 वर्षात 30,000 कनेक्शन वाढले गेले, त्यामुळं थोडंसं फरक पडत होतं। आणि जो पंपिंग कॅपॅसिटी जी आहे आपले महानगरपालिकेची जे शहराची जी पंपिंग कॅपॅसिटी आहे, पंपिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना केलं पाहिजे त्यांनी आम्हाला सांगितलं। आणि ती सांगितलेली उपाययोजना जी आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला जागेवर जाऊन तुम्ही सगळं आम्हाला दाखवा। पालिकेमध्ये जो परवा B2चा विषय या ठिकाणी मंजूर झाला आणि मंजूर होऊन या ठिकाणी जेवढे काय चाळी असतील सोलापूर शहरातले त्या ठिकाणी टॅक्सेशन होत नव्हतं आणि त्याच्यातनं आता आपल्याला महानगरपालिकेमध्ये रेव्हेन्यू वाढणार आहे, त्यांचं टॅक्सेशन होऊन रेव्हेन्यू वाढणार आहे आणि त्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्न होऊन अनेक जे घरं आपण जे नेहमी 100 वर्षापासून 150 वर्षापासून आपण जो चाळीचा भाग आहे तो नोटिसा देतो, त्या ठिकाणी आपल्याला चांगला रेव्हेन्यू या ठिकाणी वाढणार आहे चाळीच्या माध्यमातून।